नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताने कोणत्या देशाचे चाबहार बंदर 10 वर्षांसाठी लीजवरती घेतलेले आहे? लीज म्हणजेच काय? भाडे तत्वावरती घेतलेले आहे 10 वर्षासाठी. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? हा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दलचे काही 7-8 पॉईंट्स आहेत ते एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. लिहून घ्या, फक्त बघत बसू नका. रविवार आहे तरी सुद्धा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नोट्स काढून घ्यायचे आहेत. लिहून घ्या. हे जे काही बंदर आहे, आता या संपूर्ण बंदराचं जे काही व्यवस्थापन आहे ते आपल्या प्यारा भारताकडे असणार आहे. याद्वारे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार आहे. तसेच या करारामुळे आता पाकिस्तानची गरज आता संपणार आहे. भारतीय कंपनी इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड चाबहार बंदरामध्ये 120 दशलक्ष USD या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. परदेशामध्ये भाडे तत्वावरती घेतलेले चाबहार हे भारतातील पहिले बंदर आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा पॉईंट, भारताला जगभरातील व्यापार वाढवायचा आहे. यामध्ये चाबहार बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या बंदराच्या मदतीने भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी थेट व्यापार करू शकतो. दुसरा पॉईंट लिहून घ्या. इराण आणि भारत यांनी 2018 मध्ये चाबहार बंदर बांधण्यासाठी करार केला होता. यापूर्वी काय व्हायचं तर पूर्वी भारतातून अफगाणिस्तानामध्ये कोणताही माल पाठवायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जावा लागत होता. मात्र दोन्ही देशांमधील सीमावादामुळे भारत पाकिस्तानशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी शोधत होता आणि तो पर्याय कोणता आहे? आता चाबहार बीच, माफ करा, चाबहार बंदर कोठे आहे तर इराणमध्ये आहे. त्याच्यासोबत या ठिकाणी काय केलेलं आहे आपण तर करार केलेला आहे. ठीक आहे, पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 16 मेला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणून साजरा करतो. मग याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत. रिव्हिजन स्वरूपामध्ये लिहून घ्या लगेच. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस, इंग्रजीमध्ये म्हणता येईल इंटरनॅशनल डे ऑफ लाईट, साजरा करण्यात येतो 16 मेला. पहिल्यांदा साजरा करण्यात आला 16 मे 2018ला. या ठिकाणी एका व्यक्तींचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थिओडोर मैमन USAचे आहेत. लेझरचा त्यांनी शोध लावलेला आहे 16 मे 1960ला. त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 16 मेला साजरा करतो. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये लेझर LASER याच्याबद्दल फुल फॉर्म विचारला जातो. फुल फॉर्म लिहून घ्या. लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस असतो 16 मेला. थीम काय आहे लिहून घ्या. लाईट इन आवर लिव्स. ठीक आहे, लेझरबद्दल बोलण्यात आलं. 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. DRDO स्वदेशी लेझर शस्त्र ज्याचं नाव आहे दुर्गा 2 याची नुकतीच चाचणी केली आहे DRDOने. अजून एक पॉईंट लिहून घ्या. ड्रॅगन फायर हे एक ब्रिटिश लेझर निर्देशित ऊर्जा शस्त्र तंत्रज्ञान आहे ज्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे UKच्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून. ठीक आहे, 16 मेला अजून एक दिवस असतो सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस आणि अजून एक दिवस असतो राष्ट्रीय डेंगू दिवस. त्याचं जे काही थीम आहे 2024 साठी लिहून घ्या. डेंगू प्रिव्हेन्शन आवर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अ सेफर टुमॉरो. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या. डेंगूचे विषाणू संक्रमित एडिस प्रजातीच्या डासांच्या चावण्याद्वारे होत असतात. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. जागतिक इंटरनेट शटडाऊन
अहवालामध्ये कोणता देश अव्वल देश या ठिकाणी आलेला आहे रँकिंगमध्ये? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला भारत देश या ठिकाणी रँकिंगमध्ये आहे. सलग 6व्या वर्षी या ठिकाणी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे आपला भारत देश. कशामध्ये? जागतिक इंटरनेट शटडाऊन अहवालामध्ये. रँकिंग याच्यामध्ये अव्वल येणे हे जरा थोडंसं या ठिकाणी दुर्दैवाची बाब आहे. याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. लक्षात घ्या, 2-4 पॉईंट्स लिहून घ्या. जवळजवळ प्रत्येक उपायानुसार 2023 हे रेकॉर्डवरील इंटरनेट शटडाऊनचे सर्वात वाईट वर्ष मानलं जात आहे. सलग 6व्या वर्षी भारताने किमान 116 वेळा इंटरनेट विस्कळीत करून शटडाऊनमध्ये जगामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेलं आहे. भारतामध्ये जवळपास ह्या वर्षामध्ये 116 वेळा शटडाऊन करण्यात आलेलं आहे इंटरनेट. त्याच्या मागे 2 नंबरला आहे म्यानमार 37 वेळा, 3 नंबरला आहे इराण 34 वेळा, 4 नंबरला आहे पॅलेस्टाईन 16 वेळा, 5 नंबरला आहे युक्रेन 8 वेळा. अशा प्रकारचे वेगवेगळे देश आहेत. त्याच्यानंतर एक पॉईंट लिहून घ्या, एकट्या 2023च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये शटडाऊनमुळे भारताला 1.9 अब्ज $, आणि 118 दशलक्ष विदेशी गुंतवणुकीचा फटका या ठिकाणी बसलेला आहे. आणि अजून एक फॅक्ट लिहून घ्या, एका दिवसाच्या इंटरनेट बंदमुळे देशातील 379 लोक बेरोजगार होऊ शकतात. या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच कोणत्या संस्थेने गढूळ नदीच्या पाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी इको फ्रेंडली उपाय शोधलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी, जी की विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. त्या संस्थेने गढूळ नदीच्या पाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी इको फ्रेंडली उपाय या ठिकाणी शोधलेला आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या देशाने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी करार केलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी, म्हणजेच पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान आणि अमेरिका A+B या 2 देशांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? करारानुसार दोन्ही देशांनी 2030 पर्यंत इंटरसेप्टर्स विकसित करण्याची योजना आखलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश 2024चा सराव झालेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि अमेरिका या 2 देशाच्या अंतर्गत 22 एप्रिल 2024 ते 15 मे 2024च्या दरम्यान तर्कश 2024चा या ठिकाणी सराव झालेला आहे. कितवी आवृत्ती होती? तर 7वी आवृत्ती होती. सरावाचा उद्देश काय आहे? तर लिहून घ्या, दहशतवाद्यांकडून वाहून नेत असलेली रासायनिक शस्त्रे निष्प्रभ या ठिकाणी करणे. सुरुवात कधी झाली या सरावाला? 2018 मध्ये. आणि जी काही लेटेस्ट याच्या मागची आवृत्ती होती 6वी, ती कधी झाली? जानेवारी 2023 मध्ये. कुठे झाली? चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी. गोष्टी कशा संदर्भात आहेत? महत्त्वाच्या या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेल्या सरावाबद्दल. लगेच भारताच्या इतर देशासोबत जे काही महत्त्वाचे मिलिटरी सराव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की मैत्री सराव आहे थायलंड देशासोबत, एकुवेरिन आहे मालदीव सोबत, हँड इन हँड आहे चीन सोबत, मित्रशक्ती आहे श्रीलंका सोबत, हरिमाऊ शक्ती आहे मलेशिया सोबत, कुरुक्षेत्र आहे सिंगापूर सोबत, नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया सोबत, शक्ती आहे फ्रान्स सोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत, युद्धाभ्यास आहे अमेरिका सोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, तारकश सराव आहे अमेरिका सोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत, मोसी-2 सराव आहे रशिया आणि चीन दरम्यान, आणि विनबॅक सराव आहे व्हिएतनाम देशासोबत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सरिस्का व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, न्यूजमध्ये कंटिन्यू येत आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान राज्याच्या अंतर्गत सरिस्का टायगर प्रोजेक्ट किंवा रिझर्व या ठिकाणी स्थित आहे. ठीक आहे, याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. हे जे काही STR आहे सरिस्का टायगर रिझर्व, सरिस्का व्याघ्र प्रकल्प, याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सरिस्का व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित होऊन 46 वर्षे झाली तरी सुद्धा एकूण STR जमिनीपैकी म्हणजेच एकूण सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या जमिनीपैकी सुमारे 60.5% जमीन अद्याप वन विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही.
हे जे काही राष्ट्रीय अभयारण्य आहे त्याला या ठिकाणी घोषित करण्यात आलं ॲज अ राष्ट्रीय अभयारण्य म्हणून 1979 मध्ये. क्षेत्रफळ आहे 881 किलोमीटर किंवा 340 चौरस मैल. या ठिकाणी जे काही सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी सरिस्का व्याघ्र प्रकल्पाभोवती सर्व जे काही मायनिंगचे उपक्रम चालू होते ते या ठिकाणी थांबवलेले आहेत आणि वाघांचे यशस्वीपणे स्थलांतर करणारे जगातील पहिले अभयारण्य सरिस्का व्याघ्र अभयारण्य या ठिकाणी ठरलेले आहे. या सर्व गोष्टी एकाच या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाबद्दल आहेत, सरिस्का व्याघ्र प्रकल्प. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्यामध्ये आहे तर राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 7. संयुक्त राष्ट्रांच्या मते 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही ग्रोथ रेट आहे, विकास दर आहे, तो किती टक्के असणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6.9% एवढा या ठिकाणी UN काय केलेला आहे, इंडियाचा 2024 साठीचा जो काही ग्रोथ रेट आहे तो 6.9% या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि हा जो काही ग्रोथ रेट आहे तो मागच्यापेक्षा आता या ठिकाणी इन्क्रीज केलेला आहे, रेज केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. एप्रिल 2024 या महिन्यासाठी महिला आणि पुरुष कॅटेगरीमधील ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. महिलांच्या कॅटेगरीमधील ICC प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे हेली मॅथ्यूज यांना आणि पुरुषांच्या कॅटेगरीमधील ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार हा मोहम्मद वसीम यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. डेव्हिड साल्वाझिनी यांची प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून नियुक्ती कोणी केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नासाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डेव्हिड साल्वाझिनी यांची प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. AI बद्दल बोलण्यात आलं तर AIच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. AIचे गॉडफादरचं नाव आहे जेफ्री हिंटन. जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव ठेवण्यात आलं आहे डेविन. भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपटाचं नाव आहे इराह. भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक AIचं नाव आहे EVI. WHच्या AI डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव ठेवण्यात आलं आहे सराह. AI सौंदर्य स्पर्धा सुद्धा भरवण्यात आली ज्याचं नाव ठेवण्यात आलं आहे मिस AI. ओपन AI द्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा. जगातील पहिला AI सरकारी प्रतिनिधी युक्रेनने या ठिकाणी नियुक्त करण्यात आला व्हिक्टोरिया शी असं नाव आहे. AI साठी ISO 42001-2023 सर्टिफिकेशन प्राप्त केलेलं आहे इन्फोसिस या कंपनीने. आणि नासाने प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे डेव्हिड साल्वाझिनी यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नुकतेच चर्चेमध्ये आलेले बुलावा आंतरखंडीय क्षेपणास्त्र कशाशी संबंधित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया या देशाशी संबंधित आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशाने फताह 2 रॉकेट प्रणालीचे यशस्वीपणे प्रक्षेपण केलेले आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 400 किलोमीटर अंतरापर्यंत उच्च अचूकतेसह लक्ष्यांवरती हल्ला करण्यासाठी हे याची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. राष्ट्रपती आहेत पाकिस्तानचे आसिफ झरदारी आणि पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. जगातील सर्वोच्च स्पर्धेचा पूल कोणत्या देशामध्ये उघडण्यात आलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 पॉईंट लिहून घ्या. समुद्र सपाटीपासून 8200 फूट म्हणजेच 2400 मीटर विक्रमी उंचीवरती भूतानमधील हा पहिला स्पर्धात्मक जलतरण तलाव आहे. हा प्रदेशातील जलीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांसाठी पूल कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. जागतिक जलचर महासंघाच्या प्रत्येक राष्ट्रीय सदस्याला जलीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जलचर सुविधा मिळतील याची हा या ठिकाणी पूल हमी देण्याचा उद्देश आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कामी रीता शेर्पा यांनी 29व्यांदा एव्हरेस्ट जिंकलेला आहे. तर कामी रीता शेर्पा कोणत्या देशाचा आहे? ब्राझील, भूतान, नेपाळ की बांगलादेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं आहे.
तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर?